धाराशिव, बीड आणि लातूर मराठवाड्यातील हे तीन जिल्हे सध्या एका विधान परिषद जागेमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. भाजपनं या जागेसाठी थेट 4 नावं दिल्लीला पाठवली आहेत. पण ही फक्त उमेदवारीची चाचपणी नाही, तर मराठवाड्यात पुढचा राजकीय चेहरा कोणाचा असणार, कोणत्या गटाचं वजन वाढणार आणि भाजपमध्ये नेमकं कोणाचं ऐकलं जात आहे याचीच ही चाचणी मानली जाते. विशेष म्हणजे महायुतीत कोणी उघडपणे दावा केला नाही, पण आतून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. मग या 4 नावांमागं नेमकं राजकारण काय आहे, भाजप कोणता संदेश देणार आहे आणि महाविकास आघाडीसमोर खरंच लढाई कठीण झाली आहे का? ही 4 नावं कोणती आहेत हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या या निवडणुका वरकरणी छोट्या वाटल्या तरी त्यामागचं राजकारण फार मोठं असतं. कारण इथे थेट जनता मतदान करत नाही. नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका यामधील निवडून आलेले सदस्य मतदान करतात. ही निवडणूक म्हणजे पक्षाचं स्थानिक पातळीवरील खरं नेटवर्क किती मजबूत आहे याची परीक्षा असते. आता धाराशिव, बीड, लातूर या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागण्याचं कारण म्हणजे ही जागा गेल्या 2 वर्षापासून रिक्त होती आणि आता निवडणूक जाहीर होताच भाजपने तयारीला वेग दिला. कारण मागच्या टर्ममध्ये या भागात भाजपचं वर्चस्व स्पष्ट दिसलं होतं. सुरेश धस यांच्यासारखा नेता या भागातून विधान परिषदेत गेला होता. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीने चांगली पकड ठेवली होती. त्यामुळं या जागेवर भाजपचा पहिला दावा असणं साहजिक होतं. पण खरी उत्सुकता निर्माण झाली ती भाजपने दिल्लीला पाठवलेल्या 4 नावांमुळे. कारण ही 4 नावं म्हणजे 4 वेगवेगळे राजकीय प्रयोग मानले जात आहेत. एका नावामागं अनुभव आहे, एका नावामागं संघटन शक्ती, तर एका नावामागं कुटुंबीय राजकारणाची ताकद, तर एका नावामागं थेट फडणवीसांचा विश्वास असल्याची चर्चा आहे. सगळ्यात आधी बोलूया बसवराज पाटील यांच्याबद्दल. बसवराज पाटील हे मराठवाड्यातील जुने आणि अनुभवी नेतृत्व मानले जातात. त्यांनी काँग्रेसमध्ये जवळपास 5 दशकं काम केलं. 5 वेळा आमदार, मंत्रीपद, संघटनात्मक जबाबदाऱ्या असा त्यांचा मोठा प्रवास आहे. पण त्यांचं भाजपमध्ये येणं हे साधं पक्षांतर नव्हतं. कारण काँग्रेसचा जुना आणि स्थिर नेता भाजपमध्ये जातो हा स्वतःमध्ये मोठा राजकीय संदेश होता. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं स्वागत करताना केलेलं भाष्यही खूप महत्त्वाचं मानलं गेलं. सुसंस्कृत नेतृत्व, जमिनीवर राहिलेला नेता, मराठवाड्यात काँग्रेस मजबूत करणारा चेहरा असे शब्द वापरून फडणवीसांनी त्यांना मान दिला. आता याचा राजकीय अर्थ काय, तर भाजप फक्त आक्रमक राजकारणावर भर देत नाही आहे, तर पारंपरिक काँग्रेसमधील प्रभावी चेहरे देखील आपल्याला बाजूला घेत आहेत. विशेषतः मराठवाड्यासारख्या भागात जिथे काँग्रेसचा जुना प्रभाव होता तिथे बसवराज पाटील यांच्यासारखा चेहरा भाजपसाठी उपयोगाचा ठरू शकतो. पण इथे एक वेगळं समीकरणही आहे. भाजपमध्ये आधीपासूनच काम करणारे कार्यकर्ते आणि अचानक आलेले ज्येष्ठ नेते यांच्यातील समतोल पक्षाला राखावा लागतो. कारण जर थेट बसवराज पाटील यांनाच उमेदवारी दिली तर अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या नावामागे वजन असलं तरी निर्णय तितका सोपा नाही. आता दुसरं नाव दत्ता कुलकर्णी. दत्ता कुलकर्णी हे संघटनात्मक कामातून पुढे आलेलं नाव आहे. भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून त्यांनी शहर सरचिटणीस, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अशी वाटचाल केली. म्हणजेच त्यांनी पक्षात तळागाळातून काम केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात भाजप मजबूत करण्यात त्यांची भूमिका असल्याचं पक्षातील लोक सांगतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फायदा झाला, त्यामागे दत्ता कुलकर्णींचं नेटवर्क कामी आल्याचंही बोललं जात आहे. याशिवाय त्यांची देवेंद्र फडणवीसांशी जवळीक आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा पाठिंबा ही 2 महत्त्वाची राजकीय शक्ती त्यांच्या मागे मानल्या जातात. म्हणजे जर भाजपला निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी असा संदेश द्यायचा असेल तर दत्ता कुलकर्णींचं नाव पुढे येऊ शकतं. विशेष म्हणजे दत्ता कुलकर्णी फक्त राजकारणापुरते मर्यादित नाहीत. सहकार क्षेत्र, उद्योग, रोजगार निर्मिती या गोष्टींमुळं त्यांचा स्थानिक संपर्कही मजबूत आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा फक्त पक्षीय नेत्याची नाही तर समाजात काम करणाऱ्या व्यक्तीचीही आहे. तिसरं नाव आहे अरविंद पाटील निलंगेकर यांचं. निलंगेकर कुटुंबाचं लातूर जिल्ह्यातील राजकारणात मोठं स्थान आहे. संभाजी पाटील निलंगेकर आधीच भाजपमध्ये प्रभावी मानले जातात. त्यामुळं अरविंद निलंगेकरांचं नाव पुढे येणं म्हणजे त्या कुटुंबाचं राजकीय वजन आणखी वाढवण्याची शक्यता मानली जाते. अरविंद निलंगेकर यांची खासियत म्हणजे संघटन आणि बूथ व्यवस्थापन. भाजप सध्या निवडणुकीत सर्वाधिक भर कोणत्या गोष्टीवर देत असेल तर ते म्हणजे बूथ लेवल नेटवर्क, आणि अरविंद निलंगेकर यांचं नाव याच कारणासाठी चर्चेत आहे. निवडणुकीची यंत्रणा हाताळणारा चेहरा म्हणून त्यांना पाहिलं जातं. पण इथेही राजकीय प्रश्न उभा राहतो. जर निलंगेकर कुटुंबाला पुन्हा मोठी संधी मिळाली तर स्थानिक भाजपमधील इतर गटांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार का? कारण मराठवाड्यात भाजपमध्ये अनेक ठिकाणी गटबाजी दडलेली आहे. वरकरणी सगळे एकत्र दिसत असले तरी स्थानिक पातळीवर स्पर्धा कायम असते. आणि आता चौथं नाव डॉक्टर ओमप्रकाश शेटे. डॉक्टर शेटे यांचं नाव आलं की एक गोष्ट लगेच चर्चेत येते, ती म्हणजे त्यांची फडणवीसांशी असलेली जवळीक. ते एकेकाळी देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू सहकारी मानले जात होते. त्यामुळे त्यांचं नाव पुढे येणं म्हणजे फक्त एक स्थानिक समीकरण नाही तर थेट नेतृत्वाचा आशीर्वाद आहे का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
डॉक्टर शेटे यांनी आरोग्य क्षेत्रातील काम, ग्रामीण भागातील जनसंपर्क आणि बूथ स्तरावरील संघटन यामध्ये काम केल्याचं सांगितलं जातं. बीड, धाराशिव आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांचा संपर्क असल्यामुळं त्यांचं नाव गंभीरपणे घेतलं जात आहे. विशेष म्हणजे भाजप आता अशा चेहऱ्यांना पुढे आणत आहे जे थेट निवडणूक जिंकण्याची क्षमता ठेवतात. फक्त मोठं नाव आणि घराणं यावर भर न देता कार्यकर्त्यांमध्ये स्वीकार असलेले चेहरे शोधले जात आहेत. त्यामुळे डॉक्टर शेटे यांचं नावही अचानक चर्चेत आलेलं नाही. आता मोठा प्रश्न, भाजप नेमका कोणता फॉर्म्युला वापरणार? कारण ही निवडणूक फक्त एक विधान परिषद जागा जिंकण्यापुरती नाही. ही निवडणूक म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि मराठवाड्यातील संघटनात्मक ताकद याची तयारी आहे. त्यामुळे भाजप इथे असा चेहरा शोधत आहे जो फक्त जिंकणार नाही तर पुढच्या 5 वर्षांसाठी राजकीय समीकरणेही मजबूत करेल. जातीय समीकरणे इथे महत्त्वाची आहेत. मराठा समाज, ओबीसी मतदार, स्थानिक सहकार क्षेत्रातील प्रभाव या सगळ्याचा विचार होतो. कारण विधान परिषद निवडणुकीत गणित खूप बारकाईनं मांडावं लागतं. दुसरीकडं महाविकास आघाडीची परिस्थिती तितकीच महत्त्वाची आहे. काँग्रेसकडून अशोक जगदाळे यांचं नाव चर्चेत आहे तर शरद पवार गटाकडून प्रताप पाटील यांचं नाव पुढे येत आहे. पण इथे मोठा प्रश्न असा आहे तो म्हणजे एकजूट. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचं संख्याबळ सध्या वरचढ मानलं जातं. त्यामुळं महाविकास आघाडीला एकत्र राहणं आता अत्यंत गरजेचं आहे. पण स्थानिक पातळीवर काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये पूर्ण समन्वय आहे का, हा प्रश्न कायम उपस्थित होतो. त्यातच विधान परिषद निवडणुकांमध्ये क्रॉस वोटिंग हा कायम चर्चेचा विषय असतो. अनेक वेळा पक्षाचं अधिकृत गणित वेगळं असतं आणि मतदानाच्या वेळी वेगळे निकाल लागतात. त्यामुळे महायुती मजबूत असली तरी भाजपला पूर्णपणे निर्धास्त राहता येणार नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीची भूमिका. दिल्लीतील स्थानिक अहवाल, निवडणूक क्षमता, संघटनात्मक प्रभाव आणि भविष्यातील राजकीय गरज यांचा अभ्यास करून निर्णय घेणं. त्यामुळे 4 नावं पाठवून अंतिम शिक्का हायकमांडकडे ठेवण्यात आला आहे. आणि आता पुढचे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण या एका नावावरून मराठवाड्यातील भाजपच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरू शकते. कुणाचा गट मजबूत होणार, कुणाचं राजकीय वजन वाढणार आणि कुणाला थांबावं लागणार, याची उत्तरं याच निर्णयातून मिळतील. आणि म्हणूनच आता सगळ्यांचं लक्ष एका प्रश्नावर आहे. दिल्ली दरबारातून शेवटचा फोन नेमका कोणासाठी येणार आणि भाजपचा अंतिम चेहरा कोण ठरणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.